गाइस खतरनाक आहे. बघूया आपला लॉलीपॉप गाइस बघू शकता. आलो आपण भोपाळमध्ये आलो भाई. एंट्री करतो आता भोपाळमध्ये. चला आपण फुकणे घेतल्या. आम्ही यांना फुकणे म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते आपल्याला माहिती नाही मित्रांनो. की प्रत्येकाचा शब्द प्रत्येकाचा वर्ड वेगळा आहे. प्रेम वेगळा आहे, जीव वेगळा आहे, दुनिया वेगळी आहे, मन वेगळं आहे. तर मित्रांनो आमचं मन फुकणीवर आहे. ही फुकणी आमची आवडती आहे. गुड मॉर्निंग. आम जॉन्सनाथ. तुम्ही बघताय जॉन्सनाथ 3 स्टार माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम, जय हनुमान. तर आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत आणि नवीन केलाच आपण. तर आपण आता थोडासा रस्ता क्रॉस करून आपण पुढे आलेलो आहेत. नाशिक रोडला लागलो आहेत आपण मित्रांनो. नाशिकला आपण पोहोचणार आहोत आता थोड्या वेळात. तर आता आपण आहेत माणिक खांबमध्ये. तर आपण आता जस्ट कसारा सोडला आहे आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो MP मध्ये. आणि MP मध्ये भोपाळला चालू आपण मित्रांनो. तर आपला आज ब्लॉग होणार आहे गणेश मूर्ती ट्रान्सपोर्ट भोपाळ. आणि आपण भोपाळला ट्रान्सपोर्ट करणार आहोत आणि भोपाळचा आपण प्रवास करणार आहोत मित्रांनो. तो एन्जॉय करू भोपाळमध्ये जाऊन. आणि आपण काय आज आवडता फ्रेंडचा दादू म्हणून फेमस आहे आपला. दादू आपल्यासोबत आहे. त्याच्यासोबत आपण सोबत त्याच्या प्लॅन झाला आहे जायचं आणि त्याच्यासोबत जाऊन जरा एन्जॉय करू. आज बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय एन्जॉय आणि मस्ती मावते तेवढा जमून. आणि त्याच्यापेक्षा आपण करायला प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली एन्जॉय मस्ती चालू आहे मित्रांनो. तर आपली प्रवास व्हावा. आणि एकदम रस्ता पण आपल्याला सध्या तर आम्हाला एकदम मस्त रस्ता मिळाला मित्रांनो. सध्या तरी मस्त बोललो मी सर. कारण की आम्हाला रात्रभर एकदम डेंजर मिळाला होता रस्ता. आणि इकडचा व्ह्यूज तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो. एक नंबर मित्रांनो, कडक खतरनाक. आणि इकडे आम्हाला आता सकाळ मस्त की सूर्यदेव बघायला भेटला होते. मस्त ऊन पडला होता. त्याला कितीतरी दिवसातून आम्हाला सूर्यदेव मिळाले बघायला. तर एकदम मस्त वाटला, आनंद झाला मन. आपण आज प्रवास करणार आहोत पेन टू भोपाळमध्ये. तर आपण ब्लॉग चालू केला आपला नाशिकमधून चालू केला आहे. कारण की आपला मागचा प्रवास एकदम खराब होता रस्ता. त्यामुळे आम्ही जरा रात्रीची वेळ होती तर रस्ता पहिला क्रॉस करून घेतला. आणि आता आपण सकाळ मॉर्निंगला आपण चालू केला आपला ब्लॉग तुमचं. चला या ब्लॉगची मजा घेऊया, या व्हिडिओची मजा करू आपण. तर चला जाऊया भोपाळला. आपण थोडंसं एन्जॉय करून घेऊ. तर निघलो आम्ही भोपाळला जायला. तर चला या एन्जॉय करून घेऊ. आमचा प्रवास चालूच आहे. आणि आम्ही बघा मगाशी टोल नाक्यावरून या फुकण्या घेतल्या. आम्ही यांना फुकण्या म्हणतो. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते आपल्याला माहिती नाही मित्रांनो. कारण की प्रत्येकाचा शब्द प्रत्येकाचा वर्ड वेगळा आहे. प्रेम वेगळा आहे, जीव वेगळा आहे, दुनिया वेगळी आहे, मन वेगळं आहे. तो मित्रांनो आमचं मन फुकणीवर आहे. ही फुकणी आमची आवडती आहे. या फुकणीसाठी आम्ही लय तरफडतो कधी. आणि सकाळ मस्त मामा आला होता फुकणी करत. ती फुकणीच घेऊन टाकली. एक नाही, दोन नाही, कंबल 3 घेतल्या. त्यातली एक मी खाली, 2 ठेवल्यात. मग त्यातल्या पण खावतो मित्रांनो. आता आपल्याला इथून नाशिक आहे फक्त 32 किलोमीटर. आणि आपल्याला 32 किलोमीटर आपण जायचं आहे नाशिकला. नाशिक नंतर मग आपल्याला परत आपला आणि इथून आपल्याला भोपाळ टोटल 640 किलोमीटर आहे. तर मित्रांनो 11 तास आम्हाला अजून भोपाळला जायला ड्रायव्हिंग करायचं आहे. पण 11 आम्ही 12 तास करू. कारण की आपल्या गाडीत आहेत छोटे गणपती बाप्पा. तर त्या छोट्या गणपती बाप्पांना आपण एकदम आनंदात न्यायचा आपला प्लॅन चालला आहे. आवर्जून एकदम प्रेमाने नेऊया. तर त्यासाठी आपण गाडी आपली स्लो जाणार आहे मित्रांनो. स्लो सावकाश मजा मस्ती झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण एन्जॉय पण करत जाऊ. व्ह्यूज पण बघू. कारण की इकडचे व्ह्यूज बघायला एकदम आनंद येतो मित्रांनो. एकदम नजारे. तर बघूया जेवढे नजारे आपल्याला भेटतात तेवढे नजारे आपण घेऊया. बाकीचं नाही भेटत त्याला जाऊ द्या, काय राग नाही आपल्याला. तर आपण आलो इकडे. आता इकडे प्रवास करायचा प्लॅन झाला तर आपण प्लॅन पूर्णच करूया. तर आता आपल्याला एक अर्ध्या तासात नाशिक सिटी लागणार आहे. नाशिकची जनतेसाठी आपण आलो. गुड मॉर्निंग मित्रांनो नाशिकच्या. तर चला आपण तुमच्या गावातून जाऊ, प्रवास करू. तर नाशिक पण पाहूया. चला आता नाशिकला भेटू, आपण जाऊ. पुढचा प्रवास झालाच पाहिजे मित्रांनो. नाशिकपर्यंत गेलोच पाहिजे. नाशिकला आलो आहे मित्रांनो, अजून आलो नाही काहीच. अर्धा तास आहे आपल्याकडं. चला जाऊ. नाशिक सिटी कडक. तर आम्ही आता नाशिक सिटीच्या वरून चाललो मित्रांनो. ब्रिजच्या वरून चाललो, बघू शकताय. खतरनाक. चला नाशिक सिटी गुड मॉर्निंग. नाशिक सिटी गुड मॉर्निंग. तर नाशिक सिटीचा ब्रिज आहे मित्रांनो. तर आपण ब्रिजच्या वरून चाललो आहे नाशिक गावातून. नाशिक गाव आपला खाली आहे, सिटी खाली आहे, खूप मोठी आहे, पाहू शकताय. सुंदर देखील आहे. वाव, कडक कडक कडक.
छान आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स मस्त नाशिक सिटीला शोभून दिसतात. खतरनाक मित्रांनो. हा ब्रिज मला तर वाटतं खूपच लांब आहे. अंदाज पंचे बोलू तर 5 ते 6 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण नाशिकच्या बाहेर नेऊन सोडणार मला तर वाटतोय. म्हणजे आता तर नाशिक सिटी पण खूप मोठी आहे मित्रांनो. बघा ब्रिजच संपत नाही. खूप मोठा ब्रिज आहे. कडक आहे. मस्त वाटलं. चला जाऊ आपण नाशिकच्या बाहेर. नाशिकची जनता चला बाय बाय. थँक्यू. मस्त वाटलं तुमचं सिटी. सुंदर वाटलं. मन आनंद झाला. चला आम्ही जातो आता पुढे. आपला प्रवास चालू आहे की आम्हाला जायचं आहे भोपाळमध्ये. तर जाऊन येतो. भोपाळ MP बॉर्डरवरून जायचं आपल्याला. तर चला जावं. तर काय जाणंच आहे ना. काम आहे आपलं. काम केलंच पाहिजे. नाशिक सिटी सोडली मित्रांनो. बाय बाय नाशिक. आणि आता आपण नाशिक सोडली. आता आपण चालू पुढे जायचं आपलं आहे. तर पुढे जाऊ. रस्ता चालूच आपला. तर आपण बघा फुकणी आपल्या हातात आलेली आहे. फुकणी नली. ही नली फुकणी खातो आता. आणि इकडे त्यांना काहीतरी बॉबीच बोलतात त्यांना. काय बॉबी पण तो बोलतात. आपली बरी भाषा आपली आहे. नली फुकणी खाऊया. कडक कडक कुरमुरी. तुम्ही या खायला नली फुकणी पिवली. चला आपण चला प्रवास चालू करूया. आपला प्रवास चालूच आहे. जाऊ पुढे. खूप लांब जायचं आम्हाला. चहा प्यायचा प्लॅन झाला आहे. चहाकडे आले बघा. टपरी लागली आम्हाला मस्त चांगली. तर चहा पिऊन घेतो. नाशिक सोडला. आता चहा प्यायलो छत्रपती चहा. बघा मस्त की महाराजांचं आपलं नाव आहे ते. आणि महाराजांची जे आपण आहे मॅनरिंग केलेली मस्त. काका मला 2 चहा द्या मस्त की. आणि आमच्याकडे काकांकडे गुली चहा भेटते. आज मस्त गुली चहा पिऊ आम्ही आता. छत्रपती चहा आला आपला. चहा पिऊन घे. नाही खायला नको तुला. तर चहा पितो मस्त की. चहा आहे फरकमध्ये. सकाळ सकाळ नाशिकच्या पुढे आपण चहा पितो. चहा पिऊ या. मस्त मस्त टेबल वगैरे आहेत. खुर्च्या बसून घेतो. चहा पितो मस्त की. चहा वगैरे पिऊन झाला मस्त. चहा ओके होता. कडक बनतो चुलीच्या. तर आपण चेक करतो गाडीतून. काय बोलतोस सगळ्यांचे दिसत आहे. त्याला मित्रांनो दाखवूया आपले गणपती बाप्पा. तर मित्रांनो पाहू शकता आपले गणपती बाप्पा सर्व मातीचे आहेत. शाडू मातीचे आहेत. वरती खालती खालती वरती पाहू शकताय. दिसत आहे ते बघा. तेवढीशे ठरवाई पण आहेत. तर अशा आपले गणपती बाप्पा आहेत पॅकिंगमध्ये. तर गणपती बाप्पा चेकिंग करत होतो मित्रांनो. तर सध्या तरी ओके आहे गणपती बाप्पा. काही हालचाल झाली नाही. बघू आता इथून निघू. आता पुढचा प्रवास आपण करूया. असंच मस्ती करू आणि असंच मजा करू. चहा रोज पिऊ आपण. चहा आता आवडते मित्रांनो. लगेच गाडी बांधायला लागते आम्हाला. अशी बांधून परत न्यायची की पाणी आतून घ्यायला नाही पाहिजे पावसात मित्रांनो. तर चला जाऊ पुढे आणि करू मजा. इंदोरमध्ये जायचं प्लॅन झालं आहे. इंदोरमध्ये काय ते फेमस आहे ते मी विसरलो मित्रांनो. बघू काय फेमस आहे ते. काहीच मला माहिती आहे. मित्रांनो टोल नाका धुल्याचा. धुले टोल नाका काहीच. तर सरा धुल्याला पोचलो आपण मित्रांनो. नाशिक धुले आलाय. टोल नाका आपण चालू होता. तर आपण टोल नाका पास करूया आणि धुल्यात जाऊया. आपण आता नाशिक धुल्याला पोचलेलो आहेत. टोल नाका पास करतो गाईज. आपली धुले सिटी नाशिक धुला आपला आलेला आहे मित्रांनो. बघू शकताय सिटी आहे इकडे. तर सावकाश चालू आम्ही. आता पोहोचतो आम्हाला आपल्याला अजून 450 किलोमीटर आमचं बाकी आहे. तर चला जाऊ आता हळूहळू अजून. आता आम्ही धुल्याच्या पुढं आलो आहे. आम्हाला आता लागले जेवणाची वेळ झालेली आहे. जेवण जेवायचं आता बघू. मी आता हॉटेलला जाऊन जेवणार आहे. तिथपर्यंत आपली नली फुकणी खातो. तर या मित्रांनो जेवायला आम्ही आता जेवायला बसलो आहे. आम्ही असं की डाळ खिचडी मागवले. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर दोघांही डाळ खिचडी घेतलेले आहेत. तर या भुकरली आम्हाला जामच आणि भरपूरच. परत जेवून घेतो. पहिला खाऊन घेतो मित्रांनो. या पहिला चव बघूया. टेस्ट करूया जेवणाची आणि जेवून घेऊन लगेच निघूया. कडक मित्रांनो डाळ खिचडी माझी आवडते. तुम्हाला देखील माहिती आहे. तर चला खाऊया. खाऊन जाऊया. पहिला बघू
पडायला लागलाय आणि त्याच्यावर झालं पूर्ण पावसात निघलो आम्ही. खोला 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 पाऊस पडायला लागला जोरात. तर काहीच पाऊस पडत म्हणून चालू आमचं जेवण झालं मित्रांनो. बघू काय चाल निघूया. आता इथं आम्हाला 70-80 किलोमीटर आपली बाउंड्री लागणार आहे. 70-80 किलोमीटर गेल्यानंतर बाउंड्री लागणार आहे. तुला बाउंड्रीवर जाऊ MP बाउंड्री ऐकूया. चला मित्रांनो आपण आता महाराष्ट्र बाउंड्री सोडलेली आहे. आपल्या वजन घाटावरून गाडी साईडून काढली गाडी. तर आता आपण चालू आता MP बॉर्डरला. आता MP बॉर्डर आपल्या इथून परत सुद्धा 80 किलोमीटर आहे. तर चला 80 किलोमीटर कापूया आणि MP बॉर्डर पण आपण कापून टाकू काढून टाकू. तिथे आपल्याला टिपी फाडायची वेळ आहे. तिथे आपल्याला टॅक्सपावती फाडायची आपला. तर चला तिथे जाऊन टॅक्सपावती फाडूया. ते जरा मला अडचण होती पण मी एकटा गेलो होतो. मी व्हिडिओ बनवले नाही. आपल्याला चालतं दादा बघून चला महाराष्ट्र बाउंड्री सोडून आपण पुढं आलो मित्रांनो. बघू शकता मित्रांनो आपला प्रवास चालूच आहे. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आपला 400 किलोमीटर आपला राहिलेला आहे प्रवास. तर आपला भोपाळला जायला तर 400 किलोमीटर राहिला. तर आपण त्याला हे देखील पार करू आणि पुढचा आपण आनंद घेऊ. तर निघूया मित्रांनो. हे खड्डा असता आपल्याला थोडंसं सावकाश जायला होतं. सावकाश पण चालली गाडी, काय वाद नाही. आणि मी आता निघालो. तर तुम्ही पण या मित्रांनो आनंद घ्यायला आपल्या ब्लॉगमध्ये आणि लाईक अँड सबस्क्राईब करा. आता MP बॉर्डरवर बघा ऑनलाईन टिपी फाडण्यासाठी मित्रांनो गाईज. आता मी ऑनलाईन टिपी फाडून घेतो की आपला आपल्याला जायचं आहे. तर आता इकडे फाडलं तर त्याने काय 700 रुपये आपण टिपी पडली तर आपल्या गाडीला छोट्या गाडीला फाडतो. आणि जातो मी MP मध्ये. आता आपण भोपाळ पण जवळ आला आहे. तर काही जातो इथं आपलं इंदोर आहे 150 किलोमीटर आणि मग दुकानं बघू हे 200 350-300 बाकी राहिलं आहे. पोचू आपण लवकर आता आला आपलं. अच्छा मित्रांनो टिपी फाडून घेतली तर दादासाहेब बसले तिथे टिपी फाडतो. तर पे करतो, पैसे झाले. निघू आता मी इकडनं MP बॉर्डर सोडून. तर गाईज निघणार आता आम्ही. आता पोचणार लवकरच. तर चला पाहू शकता आमची टिपी भेटलेली आहे गाईज. आम्ही आता चेक करतोय बघा. यस आमचा नंबर वगैरे ओके सर्व आहे. आता झालं आहे ओके. आता आम्ही निघू इकडनं. बरोबर आहे ना. तर गाईज थँक्यू दादा दिल्याबद्दल थँक्यू. तर गाईज चला आम्ही चाललो. आमची टिपी झाली मित्रांनो. तर निघालो तर इकडनं टिपी भेटली आमच्या हातात. आता आम्ही निघालो. आता आमचं टेन्शन गेलं. टिपी फाटली म्हणजे आम्ही आता आमच्या हक्काने निघणार आहे या रस्त्यातून. कारण की आपण रूलमध्ये चालले म्हणजे आपला टेन्शन नाही मित्रांनो. आपण रूल तोडलेत तर नक्कीच टेन्शन आपलं येतो. तुम्हाला देखील माहिती मित्रांनो. तर चला रात्री झालेलं आहे मित्रांनो. पूर्ण दिवस गेला. ॲक्च्युली आम्ही काल रात्री निघलो 8 वाजता. आता ती रात्री जाऊन पूर्ण आजचा दिवस जाऊन आज परत एकदा रात्री झालेली मित्रांनो भोपाळला जाण्यासाठी. चला भोपाळ पाहूया आपण आज रात्री. तर तुम्हाला वाटत नाही मला भेटेल बघा. त्याच निघूया. हा वजन घाटा आला इथे MPचा. आपण MP बॉर्डर पार केले आहे. तर आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल करून व माझ्याकडून मध्य प्रदेशच्या जनतेसाठी थँक्यू धन्यवाद आणि खरंच मनातून थँक्यू मित्रांनो भावांनो थँक्यू. आता आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण आता चालू आहे भोपाळमध्ये. तर माझ्या मित्रांनो आपल्याला आता इकडनं बघा भोपाळ आपल्याला आहे 284 किलोमीटर आणि आपल्या इथून 5 तास दाखवलेत. तर मित्रांनो आता आपण प्रवास करतोय आणि करूया चला. तर थँक्यू. आपण आता मध्य प्रदेशमधून चाललो आहे. तर चला जाऊया आता पुढे. रात्री झालेली आहे. जास्त आता काय रात्रीचा काही जास्त प्रवास करायचा आहे परंतु आता जास्त काही दाखवता येणार नाही की रात्रीचा एवढा क्लिअर दिसत नाही मित्रांनो. चला पुढे बघूया काही बघायचं आपण बघूया चला. तर काहीच आम्ही आता पोचलेलो आहे इंदोरमध्ये आणि इंदोरमध्ये जेवायला आलो. तिथे जरा गाडी लावली आपली बघा. पार्किंग केली नसते तिथे गाडी आपली आणि आता आपण हॉटेलमध्ये आलो. ढाबा भेटला आपल्याला जेवायला. तर जर या जेवून घेऊया पहिला. पहिली जाम खरंच जाम. तर इंदोरला पोचलो आपण. इंदोरला आता इंदोरवर जायचं आहे 250 किलोमीटर. जावं नंतर पहिला जेवून घेतो मित्रांनो आणि जेवायला तिथे खाटेवर बसणार आहेत. ही आमची खाट आम्ही बुक केली. तर काहीच खाटेवर बसवून आता काहीच. तर मित्रांनो मी आता ऑर्डर देतो. दादा ऑर्डर घेते. तर आम्ही खाटवर बसतो. इथं खतरनाक खाटवर एकदम मस्त निवांत खाटवर निवांत मजा आहे. चिकन लपेटा बनाते हैं. चिकन लपेटा बन जाएगा. खतरनाक आपलं आमचं जेवण आलं आहे आणि बघा कसला बाबा खतरनाक लॉलीपॉप. तर काही खायची वेळ आहे आम्हाला. तर मला जेवूया आणि घेऊया मस्त की. चला रोटी आली ना तर रोटी खाऊ आणि जेवतो मस्त की मित्रांनो. त्या मित्रांनो जेवायला आपली रोटी पण आलेली आहे आणि आता पण पहिला टेस्ट करून घेतो. इथं आम्ही खतरनाक टेस्ट आहे बघूया.
पंजाबी ढाबा आहे मस्त जातो दुपारी बटर रोटी जेवून घेतो पहिला रिझल्ट टाकला जाम भूक लागली रिझल्ट टाकल्यावर जेवतो मी आता रिझल्ट टाकल्यावर लगेच या थांबलो जेवायचं मी आता आयला जेवण दुपारचं फालतू आहे. दादा बोलते फोनवर आपण पण जेवूया आता उगर खतरनाक आहेत त्यामुळे बघूया आपला लॉलीपॉप पीस खायचा प्लॅन जामच बघला आहे खाऊ जामच मोठा आहे खरंच काय टेस्ट आहे बरे गावानं होतं मित्रांनो. गुड मॉर्निंग झाली आमची बघा सकाळ झाली इकडे आणि आता आम्ही आलो आहे भोपाळ रोडला आलो आम्ही आता मित्रांनो. तर आता आमच्यासाठी फक्त भोपाळ आहे फक्त 40 किलोमीटर. तर चला आपण आता एक पाऊण तासामध्ये आपण आपल्या लोकेशनला पोहोचणार आहोत आणि आता जाऊ लोकेशन आली बघूया. आणि पूर्ण दिवस सकाळ झाली आमची बघा. तर सकाळ आता एकदा फक्त पाऊण तासानं पोहोचणार आहे आम्ही आणि आता मी टोल नाका क्रॉस करतो इकडचा भोपाळचं. पोचलो भोपाळमध्ये. चला मित्रांनो मध्य प्रदेश आणि भोपाळ आम्ही एंट्री केलेली आहेत. थोड्या वेळात आम्ही पोचू आमच्या लोकेशनला. तर जाऊया. पूर्ण रात्र पूर्ण सकाळ पूर्ण दिवस काय संपत नाही कंटाळलो. रस्ता खराब होता पण बाकी इकडे MP मध्ये रस्ता एकदम टकाटक होता मित्रांनो. मस्त रस्ता आहे एकदम मस्त रस्ता आहे. वाव रायडर्स. तर चला जाऊया मित्रांनो. भोपाळ साईडला आपण पोहोचलो आहे एकदम जवळ पोहोचलो आहे. इकडच्या सिटी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खतरनाक मस्त आहे आणि सुंदर आहे इकडे पण मजा येतोय प्रवासाला मित्रांनो. झाली सकाळ सर्वांची. कुठले सर्वजण चालले कामाला कारण की मित्रांनो आपलं आयुष्य म्हणजे एकच. सकाळ झाली लवकर उठायचं लवकर उठल्यावर लगेच आंघोळ करून फ्रेश होऊन लगेच निघायचं कामाला. काम करून संध्याकाळी परत यायचं घरी जेवायचं झोपायचं परत सकाळी उठून कामाला. हीच तर दुनिया मित्रांनो हीच दुनिया. आणि बघू शकता मित्रांनो बाहेर आपल्या आपण भोपाळमध्ये आहोत कारण की आता भोपाळमध्ये बघा तुम्ही सर्व सकाळ सर्व पब्लिक निघालेली आहे कामा करायला आणि काम धंद्याला जायला. तर मित्रांनो काय करू शकत नाही आयुष्यात. फक्त जे करू तेच करूया म्हणून बोलतोय. कष्ट करून राहूया मजा करून राहूया हसत करत राहूया मित्रांनो. आणि चॉन्सनाथ रिसर्च चॅनल आपला लाईक करा मित्रांनो. आणि भोपाळची दुनियामध्ये आपण आलो भोपाळची जनतेसाठी आपल्याकडून नमस्कार गुड मॉर्निंग. मस्त हो थँक्यू. बघा फुल पब्लिक एन्जॉयमध्ये आहे मित्रांनो. फुल एन्जॉयमध्ये आहेत मार्केट वगैरे. मजा वाटली जरा इकडे आनंद बघला यांचा. आनंद बघून जरा आपल्याला पण आनंद झाला मित्रांनो. पब्लिक असतं आणि मित्र असतात आपले. सर्व मित्र आपलेच आहेत आपलीच माणसं. त्याचा चला थोडासा आनंद घेऊया सिटीचा आणि जाऊया. आणि हा ब्लॉग आपला खरंच खूप मोठा होणार आहे तर थोडं समजून घ्या मित्रांनो. करूया एन्जॉय. तर गाईज बघू शकते आलो आपण भोपाळमध्ये आलो भाई. एंट्री करतो आता भोपाळमध्ये. तर चला आपण भोपाळमध्ये जाऊया. तर वेलकम टू भोपाळ. थँक्यू भोपाळ सिटी. आय एम कमिंग. भोपाळचे मित्रांनो लव यू. आलो आपण भोपाळमध्ये. चला चला जाऊ चला भोपाळची एंट्री करू चला. मित्रांनो पाहिले तुम्ही वेलकम केला आपल्याला भोपाळच्या पब्लिकने आणि भोपाळच्या सर्व जनतेने. वेलकम टू भोपाळ. तर मित्रांनो थँक्यू आणि थँक्यू. तर आपण पहिल्यांदा आपण MP मध्ये आलो आहे. दादा पण पहिल्यांदाच आला आहे भोपाळमध्ये. आणि MP मध्ये आम्ही भोपाळ आपण आपला विचार नव्हता पण आम्ही आज आलो आणि आता पोचलो आपण भोपाळमध्ये. ते काहीच माझी गाडी पण छान होती हो. तर आता आपण चला प्रवास करूया भोपाळचा. मस्त मजा वाटली जरा खरंच एन्जॉय वाटली. थोडंसं आपल्या लोकेशनला पोचू आणि पोचतो तुम्हाला दाखवू आपलं लोकेशन. थोडंसं लोकेशन दाखवू आपण गणपती बाप्पाचा तिथं आपला कारखाना आहे ते पण दाखवूया. नंतर आपण ब्लॉग आपण तिथे संपून घेऊया कारण की आजचा ब्लॉग खूपच मोठा आणि खूपच मोठा झालेला आहे मित्रांनो. त्याला थोडासा मोठा पाहिजेत. काय झालं मोठं झालं म्हणजे काय असं काय नाही मित्रांनो. थोडंसं एन्जॉय करा तुम्ही पण. मला पण बघायचं तुम्हाला पण दाखवलं की भोपाळला यायला असं त्रास झाला आहे प्रवास झाला आहे. तर या थोडंसं आणखी राहिलं ते बघूया मित्रांनो. ही सिटी आपली भोपाळ. जाऊया आपल्या लोकेशनवर. खतरनाक मित्रांनो खतरनाक सिटी आहे एक नंबर. आणि खूप मोठा डॅम आहे मित्रांनो. पाहू शकतो मी खूप मोठा एक नंबर. त्याचा सिलिंग ब्रिज आला आपल्याला भोपाळचा. तर चला आपण थोडासा प्रवास करूया आता. जास्त पण मोठा मजा नाही आली. चला जाऊया. पोचलो आहोत लोकेशनला. तर आमची गाडी ओपन करून घेतलेली आहे. तर गाडी खाली करायचं प्लॅन चाललं आहे. बघू शकता दादा आता गणपती काढतो आतून. तर आता आमची गणपती बाप्पा इथे जाणार.
हा आमचा गाला आहे, ते गणपती बाप्पाचा कारखाना आहे ते आहे यांचं. तर बघू आता खाली केल्यानंतर आपण खाली करून घेऊया, थोडी मदत करायची आपल्याला खाली करायला. खाली केल्यानंतर आपण निघू इकडनं. आपण पोहोचलो पूर्ण भोपाळमध्ये, लोकेशन तुम्हाला दाखवेल मित्रांनो. आता गणपती काढायचा प्लॅन चालला आहे, तर बघूया काढून घेतो. आमचे गणपती बाप्पा उतरायचे प्लॅन झाले आहेत, कारण काम चालू झालं आमचं उतरण्याचं. तर सर्व गणपती बाप्पा ते उतरणार. हे स्टेबल लावलेत आम्ही इथे, हे आपले कारखाना आहे बघू शकता. ओके तर काहीच पूर्ण गणपती आपण उतरून घेतो आम्ही पहिले, आणि इथून निघायचा प्लॅन करू. तर चला उतरून घेऊया पहिले. फायनल आपली गाडी आली खाली मित्रांनो, तर निघूया. ओके पूर्ण लावून दिली, गाडी पण रेडी केली आहे. तर बघा गाडी पण आपली बांधून रेडी झालेली आहे आणि ओके फाईन. तर निघू मित्रांनो. तर आपला ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करून सांगा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जाऊया आता इथून, आपला ब्लॉग संपून टाकू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटू. चला थँक्स फॉर वॉचिंग.